नागपुर में महाज्योति की पीएचडी फेलोशिप की परीक्षा से पहले ही पेपर लीक होने का आरोप है। नागपुर में कमला नेहरू कॉलेज के केंद्र पर अभ्यर्थियों ने परीक्षा का बहिष्कार करते हुए जमकर हंगामा किया। राज्य सरकार की सारथी, बार्टी और महाज्योति योजनाओं के तहत दी जाने वाली पीएचडी फेलोशिप के चयन के लिए 27 दिसंबर को पहली परीक्षा होने वाली थी, लेकिन अभ्यर्थियों को तब बड़ा झटका लगा जब उनका प्रश्न पत्र 2019 की सेट परीक्षा के पेपर के समान था, जिसका अभ्यर्थियों ने विरोध किया। तो 10 जनवरी को फिर से परीक्षा की तारीख निर्धारित की गई, लेकिन 10 जनवरी को भी अभ्यर्थियों ने पेपर लीक होने का आरोप लगाया। नागपुर शहर के कमला नेहरू कॉलेज के परीक्षा केंद्र पर सुबह परीक्षा शुरू हुई, लेकिन जब छात्रों को प्रश्न पत्र दिया गया तो छात्रों ने इस पर आपत्ति जताई क्योंकि वो सीलबंद लिफाफे में नहीं था। तब 2 ग्रुप ए और बी के प्रश्न पत्र सीलबंद लिफाफे में थे, लेकिन ग्रुप सी और डी का प्रश्न पत्र खुला था। इसलिए अभ्यर्थियों ने आपत्ति जताई कि पेपर छात्रों को देने से पहले ही फोड़ दिया गया। इसके चलते छात्रों ने परीक्षा रद्द करने की मांग को लेकर कमला नेहरू कॉलेज के बाहर प्रदर्शन किया। साथ ही परीक्षा आयोजित करने वाली संस्थाओं के खिलाफ नारे भी लगाए। कुर्ता फाड़ा है, ठीक है। क्यों लेके जा रहे हैं आपको? वहाँ बैठे थे, आमदार से मिलने के लिए बैठे थे, इन्हें कुर्ता फाड़ करके उठाया पीआई ने। कुर्ता फाड़ा पीआई ने, ठीक है। जबरदस्ती किया आपके साथ? कुर्ता फाड़ा कुर्ते ने। नाम क्या भी आपका? कुर्ता फाड़ा है पीआई ने। एबीपीचे संघटन मंत्री आहे, हे तिथं आलेले आहे आणि त्यांनी विरोध केला। साहब, दादागिरी नहीं करना, दादागिरी नहीं करना। दादागिरी मत कर, ठीक है ना? एबीपीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी नागपूर विद्यापीठाअंतर्गत मी म्हणजे विद्यार्थिनी आहे। पहिला पेपर आमचा 24 डिसेंबरला झाला होता। तो सेट परीक्षेचा कॉपी पेस्ट असल्यामुळे ती परीक्षा रद्द झाली। त्यानंतर 10 जानेवारीला आमचा परत हा पेपर झाला। आज माझा लॉचा LLB फर्स्ट इयरचा पेपर तो मी न देता ही बार्टीची फेलोशिपसाठी आली आहे। का तर मला संशोधन विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी। दुसरी गोष्ट मी बाहेर गावरून आली, प्रवासाची वेगळी मानसिक आम्हाला जो त्रास झाला। तिसरी गोष्ट आम्ही संशोधन करू की परीक्षा देऊ की फेलोशिपसाठी लढू। सर, आमची सरसकट फेलोशिपची मागणी आहे आणि आजच्या वारंवार परीक्षा रद्द होतात आणि हा त्रास आम्हाला होतो आहे। आम्हाला सरसकट फेलोशिप देण्यात यावी, कारण आम्ही जर PhD करण्यासाठी इथपर्यंत आलो तर आम्हाला पेट नेट सेट द्यावी लागते। हे आमची सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे, सर्व 22च्या रजिस्ट्रेशनच्या विद्यार्थ्यांची आमची मागणी आहे। शासनाने 24 डिसेंबरला एक पेपर घेतला होता, तोही पेपर फुटला। नंतर आता 10 जानेवारीला पेपर घेतला, तर या पेपरमध्ये काही पेपर वर्गामध्ये सील आलेले होते आणि काही पेपर सीलच आलेले नव्हते, झेरॉक्स कॉपी आलते। तर आता आमची शासनाला अशी विनंती आहे की गोरगरिबाचे मुलं दरवेळेस मागेही पेपर झाला तेव्हा 3-4 हजार रुपये लागले आणि काही पेपरला झेरॉक्स कॉपी आली त्याने याला सीलच नव्हती। तर ऑलरेडीच फुटेल पेपर होता। तर शासनाला आमची विनंती असेल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने की सरसकट फेलोशिप देण्यात यावी। आम्ही स्टुडंटसाठी विद्यार्थी परिषद मधून येतो, स्टुडंटसाठी लढायला येतो। पोलिसांची ही दादागिरी इथे चालणार नाही। स्टुडंटसाठी काम करतोय, कोणाच्या घरच्या खेतीसाठी आम्ही ते काम नाही करत आहे। तुम्ही काय येता, धक्का मारता, शर्ट फाडता, कुर्ते फाडता, ही वागायची पद्धत असते का? स्टुडंट्स इथे मरत बसलेले, सकाळपासून उपाशी तापाशी ते आपल्या पेपरसाठी इथे येऊन राहिलेले आहे आणि तुम्ही हा फालतूगिरी लावून ठेवली आहे। तुम्ही म्हणता तुमचा पेपर नाही आहे, तुम्ही कशा आतमध्ये येता? अरे स्टुडंटसाठी कोण येणार मग? तुम्ही येता का? तुम्ही तिथे जाऊन लढणार आहे स्टुडंटसाठी की आम्ही पेपर देतो, आम्ही हे करतो? पोलीस येऊन लढणार आहे का? मामला हा आहे की पेपर फुटलेला आहे। सरळ शब्दात सांगते, पेपर फुटलेला आणि हा एकदम वाह्यातपणा घडलेला आहे। पूर्ण बोंगस कारभारासारखा इथे सुरू आहे। आता मागणी, मी पेपर देत नाही, मी ते स्टुडंटसाठी लढायला आली होती। मी आतमध्ये बसली होती रूममध्ये, जेव्हा हे सगळे फोनवर सगळे कन्क्लुजन काढून राहिले आहे तेव्हा मी तिथे आतमध्ये रूममध्ये बसली होती। सर काय बोलून राहिले, कोण काय बोलतंय, हा प्रकार इथे चालणार आहे। तुम्ही आतमध्ये रूममध्ये बसून बोलायची काय गरज? प्रॉब्लेम इतक्या स्टुडंट्सचा आहे, इतके स्टुडंट्सचे प्रॉब्लेम्स फेस करतात, सगळ्या स्टुडंट समोर हे तुमचं बोलणं झालं पाहिजे। कोणत्या हक्काने तुम्ही आतमध्ये रूममध्ये बसून करता? रूममध्ये 10 गोष्टी होतील, स्टुडंट्स कोणाला माहिती आहे?
ये परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय के सेट विभाग द्वारा आयोजित की गई थी। प्रारंभ में सेट विभाग को निर्धारित समय सीमा के भीतर जल्द से जल्द फेलोशिप स्क्रीनिंग परीक्षा आयोजित करने के लिए सूचित किया गया था। पीएचडी चूंकि फेलोशिप स्क्रीनिंग परीक्षा और सेट परीक्षा दोनों अलग अलग आयोजित की जाती है, इसलिए स्क्रीनिंग परीक्षा बेहद अनुशासित तरीके से आयोजित की जाती है। लेकिन इस बार जिस तरह से पेपर लीक होने का आरोप लगाते हुए अभ्यर्थी इस बात पर आपत्ति जता रहे हैं कि इस परीक्षा में भी प्रश्न पत्र पहले ही बट चुका है। इसके चलते छात्रों ने परीक्षा रद्द करने की मांग को लेकर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के शहर में कमला नेहरू कॉलेज के बाहर प्रदर्शन किया। साथ ही परीक्षा आयोजित करने वाली संस्थाओं के खिलाफ नारे भी लगाए। खास बात यह है कि दूसरी बार आयोजित की गई इस परीक्षा में इस तरह की गड़बड़ी से छात्रों को भारी नुकसान हुआ है।